नमस्कार. मी प्रोफेसर अभिजित कांबळे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर. आज आपण बीकॉम 3च्या ॲडव्हान्स अकाउंटन्सी पार्ट 2 या सब्जेक्टमधील पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. या पहिल्या टॉपिकचे नाव आहे ऑडिट अँड इंट्रोडक्शन. या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा जो विषय आहे तो विषय संपूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे. आपल्या कॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं सगळ्यांचं मराठी मीडियम आहे. परंतु जरी तुमचं मराठी मीडियम असलं तरी सुद्धा हा पेपर मात्र तुम्ही इंग्लिश मीडियम मधून देणार आहात. त्यामुळं हा पेपर इंग्लिश मीडियम मधून तुम्हाला विचारला जाईल. याची पुस्तकं इंग्लिश मीडियम मध्ये असतील आणि तो पेपर तुम्ही इंग्लिश मीडियम मधूनच सोडवणार आहात. याची प्रत्येकानं नोंद घेतली पाहिजे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकला. आपल्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे ऑडिट अँड इंट्रोडक्शन. यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर ऑडिटचं मीनिंग काय आहे, त्याचं नेचर काय आहे, त्याचा स्कोप काय आहे, त्याच्या विविध डेफिनेशन्स आणि त्याचे ऑब्जेक्ट्स. हे 4 ते 5 टॉपिक किंवा हे 4 ते 5 पॉइंट आपण शिकणार आहोत. ऑडिटिंग हा शब्द आपल्याला थोडा नवीन आहे किंवा हा सब्जेक्ट सुद्धा आपल्याला नवीन आहे. पण तो जर नवीन असला तरी तो कुठून आला हे सगळ्यात महत्वाचं. किंवा ऑडिट जो आहे विषय आपण तेव्हा शिकणार आहोत तो कशाशी रिलेटेड आहे हे महत्वाचं. तर तो रिलेटेड आहे बिझनेसशी. आणि बिझनेस आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण 11वी पासून शिकतोय, कारण आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहे. जरी तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी नसाल तरी सुद्धा बिझनेस म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर असाच हा ऑडिट शब्द जो आहे किंवा हा सब्जेक्ट जो आहे तो रिलेटेड टू ऑडिटिंग, तो बिझनेसशी असणार आहे. तर ठीक आहे, आपण बघूया नेमका हा शब्द कसा आला आणि कुठून आला. तर याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे बिफोर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आणि दुसरं म्हणजे आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. तर ते कसं ते आपण बघू. बिफोर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, the size of the business was very small, requiring little amount of capital. As a result, the individual owner of the business could manage the business and maintain the accounts. Hence, there was no necessity of getting the accounts checked for some other party. The methods of maintaining accounts were also very crude. However, in the case of a public account, some system of checks and counter checks was being applied in the days of ancient Egyptian, the Greeks, and the Romans. The word audit has been derived from the Latin word audiere, which means to hear. Originally, the parties writing the accounts were being heard by some impartial and experienced person in connection with the accounts written by them. And then these experienced persons were giving their opinion about the correctness or otherwise of the accounts. These persons are known as auditors. Further, originally the audit was confined mainly to cash receipt and cash payment. The principles of double entry was published first in 1494 at Venice, and it became possible to record all business transactions, which resulted to increase in the duties of an auditor. तर आपण आता इथं पण बघितले की बिफोर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन काय परिस्थिती होती बिझनेसची. तर पूर्वी फार कमी प्रमाणात बिझनेस असायचे, त्याला कॅपिटल सुद्धा कमी प्रमाणात लागायचं आणि एक इंडिव्हिज्युअल ओनर फक्त असायचं त्या बिझनेसचा. तर त्यानंतर मग प्रामुख्यानं बिझनेस जसा वाढत जाईल तस तसे सोल ट्रेडिंग नंतर पार्टनरशिप असे त्याच्यामध्ये एक रिव्होल्यूशन येत गेलं. पण हे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होण्याच्या अगोदरचा भाग आहे. मग त्यावेळी ऑडिट नव्हतं का तर होतं, पण ते फार कमी प्रमाणात होतं. आणि हा ऑडिट जो शब्द आहे तो प्रामुख्यानं ऑडियर या लॅटिन शब्दामधून आलेला आहे.
आणि जेव्हापासून डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस झाली तेव्हापासून सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहेत या तपासायचं काम हे ऑडिटर करू लागलं. तर हे इथपर्यंत काय झालं, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन पर्यंत झालं. त्यानंतरचा भाग येतो इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर काय झालं नंतर. The Industrial Revolution resulted in large-scale production, expansion of trade and commerce, and in creation of a world market. As a result, the sole trader could not meet the challenge of the day, and this gave rise to formation of partnership firms, joint stock companies, and other corporate undertakings involving use of huge capital. Further, the management was separated from the ownership, so that is important. This necessitates maintenance of accounts systematically and to audit the accounts carefully and thoroughly to ascertain that the funds supplied by the owners are used properly and no errors or frauds are committed. In order to protect the interest of large number of investors as also of the public in general, the governments imposed various restrictions on these types of concern. Through various acts, many judgments are passed. And then the regulation of accounting profession, establishment of international accounting standards are established and which is followed by the auditors. So all these factors have a marked influence on the growth of auditing. The development had a direct effect on the evaluation of the practice of auditing, and at the present day, it forms the most important part of a professional accountant's practice. As stated above, originally the audit was confined to checking of cash transaction only, but now it means a thorough examination of the books of accounts and other concerned records with a view to verify whether the financial position disclosed by the balance sheet and the profit or loss shown by the profit and loss account are true and fair. Nowadays, in case of many undertakings, audit is made compulsory under statute. तर अशा प्रकारे इंडस्ट्री रिव्हॉल्युशन झाल्यानंतर ज्या कंपनीज आल्या, जॉईंट स्टॉक कंपनीज आल्या मोठमोठ्या, त्यांच्यासाठी प्रामुख्यानं ऑडिट हे कंपल्सरी करण्यात आलं की जेणेकरून जे ओनर आहेत त्या ओनरचा इंटरेस्ट जो आहे तो सेफगार्ड झाला पाहिजे. कारण इथं काय होतं की ओनर्स आणि जे मॅनेजमेंट होतं ते वेगवेगळं होतं. तर अशा प्रकारे आफ्टर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ऑडिटला सर्वात जास्त महत्व आलं असं आपण म्हणायला हरकत नाही. आता आपण डेफिनेशनकडे जाऊ. एक 3 ते 4 ऑथर्सने डेफिनेशन्स दिलेले आहेत ते आपण बघायचे आहेत. त्यातली पहिली डेफिनेशन दिलेली आहे स्पाइसर अँड पेगलर यांनी. काय म्हणतात ते? An audit is such an examination of the books, accounts, and vouchers of a business as will enable the auditor to satisfy himself that the balance sheet is properly drawn up so as to give a true and fair view of the state of the affairs of the business, and whether the profit and loss account gives a true and fair view of the profit or loss for the financial period, according to the best of his information and the explanation given to him, and as shown by the books, and if not, in what respect he is not satisfied. ही स्पाइसर अँड पेगलर यांनी डेफिनेशन दिलेली आहे ऑडिटची. त्यानंतर बघूया आपण लॉरेन्स अँड टिक्सी यांनी दिलेली डेफिनेशन. An audit is an examination of accounting records undertaken with a view to establishing whether they correctly and completely reflect the transaction to which they relate. In some instances, it may be necessary to ascertain whether the transactions themselves are supported by authority. ही डेफिनेशन्स लॉरेन्सने दिली. त्यानंतर नंबर 3 आर.बी. बोस हे काय म्हणतात बघू. त्यांची डेफिनेशन काय आहे ते बघू. Audit may be said to be verification of the accuracy and correctness of the books of accounts by independent persons qualified for the job
and not in any way connected with the preparation of such accounts. आणखीन काही ऑथर्सने देखील ऑडिटचे डेफिनेशन दिलेले आहे, जसे की टेलर काय म्हणतात बघूया. An audit is an investigation by an auditor into the evidence from which the final revenue, accounts and balance sheet or other statements of an organization have been prepared in order to ascertain that they present a true and fair view of the summarized transaction for the period under review and of the financial state of the organization at the end date, so enabling the auditor to report thereon. 4 ते 5 ऑथरने अशा प्रकारे डेफिनेशन्स दिलेले आहेत ऑडिटिंगच्या. जर आपण अगदी साध्या शब्दामध्ये बघायला गेलं तर ऑडिट म्हणजे काय काय सांगतील आपल्याला. तर ऑडिट इज द एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड व्हाउचर्स and documents of the business in an intelligent and systematic manner in order to ascertain whether the profit and loss account and the balance sheet show a true and fair view of the state of affairs of the concern. म्हणजे ऑडिटिंग जे आहे हे प्रामुख्याने बुक्स ऑफ अकाउंट्सशी रिलेटेड आहे. बुक्स ऑफ अकाउंट्सला जे सपोर्टेड डॉक्युमेंट्स असतात, ज्यांना वाउचर्स असं म्हणतात, त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि ते काय करतं की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण तयार करतो तर ते बरोबर आहे का नाही, ज्याला म्हणतात ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो अशा प्रकारे आपण ऑडिटच्या काही व्याख्या बघितलेल्या आहेत. आता आपण बघूया ऑब्जेक्ट्स ऑफ ऑडिटिंग. काय आहेत ऑब्जेक्ट्स ऑडिटिंगचे, ते रिलेटेड आपल्या एरर्स अँड फ्रॉड्सचे. मेन ऑब्जेक्ट काय आहे ऑडिटचा. सो इन द अर्ली डेज द डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ द एरर्स अँड फ्रॉड्स was considered to be the main object of auditing. But with rapid changes in the volume and conduct of business, these detection and prevention of errors and frauds has become a subsidiary object. So now the primary object is the verification of accounts and statements and confirmation of their accuracy with a view to ascertain whether the financial statement exhibit a true and fair view of affairs of the concern. So the true and fair view is a very important word in our auditing. आता आपण त्यानंतर बघूया की नेमकं काय आहेत एरर्स अँड फ्रॉड्स, कारण तेच आपले ऑब्जेक्ट्स असणार आहेत ऑडिटिंगचे. जे प्रामुख्यानं याच्यामध्ये आपल्याला दोन भाग करता येतील. एक काय की डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ एरर्स, आणि दुसरं काय डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड्स. आता आपण पहिल्या भागाकडे जाऊ की एरर्स म्हणजे नेमकं काय आणि एररचे कोणते टाइप्स असणार आहेत. तर एरर म्हणजे काय. एरर्स आर इनकरेक्ट एंट्रीज और ओमिशन ऑफ एंट्रीज ड्यू टू निग्लिजन्स और इग्नोरन्स. आता या एररचे आणखी आपल्याला 4 प्रकार करता येतात. ते 4 प्रकार कोणते ते आपण इथं स्लाइड मध्ये बघतोय. त्यातली पहिली एरर आपण बघतोय ती म्हणजे एरर्स ऑफ ओमिशन. एरर्स ऑफ ओमिशन म्हणजे काय. They arises when a transaction is wholly or partially omitted to be recorded. If the transaction is wholly omitted, it does not affect the agreement of trial balance and therefore they cannot be detected in routine checking. If one aspect of the transaction has been entered, it affects the agreement of trial balance. For example, if credit purchase is not recorded at all, it is omitted wholly, and if it is recorded in the purchase book but remain to be posted to creditors account, so that is called partially omitted. So an auditor can discover these types of errors only
by carrying on a thorough and efficient checking of the records. त्यानंतर नंबर 2, errors of commission म्हणजे काय? When a transaction has been recorded but it wrongly entered in the books of original entry or in the ledger, error of commission is said to have been made. For example, incorrect entries in the original records, wrong casting, calculation, extension, carry forward, etc. हे जे आपण आपल्या अकाउंटचे प्रॉब्लेम करत ज्यावेळी आपण सोडवत असतो त्यावेळी सुद्धा करतो. The presence of such errors would be revealed by the non-agreement of the trial balance and would be detected by the auditor in his routine checking. But some of such errors will not affect the agreement of a trial balance. For example, wrong calculation is made in the outward invoice on sale of goods. This wrong amount will be posted to both the accounts. म्हणजे तिथं काहीच फरक पडणार नाहीये. त्यामुळं ऑडिटरनं फार दक्षता घेतली पाहिजे. नंबर 3, तिसरी एरर आहे errors of principle. Such errors arise when the entries are not recorded according to the fundamental principle of accountancy. For example, wrong allocation of expenditure between capital and revenue, ignoring the outstanding assets and liabilities, valuation of assets against the principle of bookkeeping. For example, wages paid for installation of machinery to be charged to wages account instead of to machinery account. Such errors may be committed either intentionally or unintentionally. As these errors affect the profit and loss account and balance sheet most greatly, it is very necessary for the auditor to be always on the lookout for such errors. Such errors are not disclosed either by the trial balance or by mere routine checking in a mechanical way. In order to detect them, an auditor is to carry out an intelligent searching check. म्हणजे या प्रकारच्या एररसाठी ऑडिटरनं खास प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यावरच किंवा त्यानंतरच तुम्हाला एरर ऑफ प्रिन्सिपल दिसून येतील. त्यानंतर सगळ्यात शेवटची एरर ती म्हणजे कॉम्पेन्सेटिंग एरर. A compensating error is one which is counterbalanced by any other error or series of error. For example, an error of ₹100 on the debit side of account may be compensated by an error of the same amount on the credit side of another account. Therefore, such errors do not affect the trial balance. These errors can only be detected by thorough checking of different books of accounts and various types of documents. यामुळं तुम्ही अकाउंट सुद्धा चेक केले पाहिजेत, डॉक्युमेंट सुद्धा चेक केले पाहिजेत आणि व्हाउचर सुद्धा चेक केले पाहिजेत. तर अशा प्रकारे या ज्या एरर्स आहेत ते एरर्स घडत असतात आणि त्या एरर शोधण्याचं काम हे ऑडिटरला करावं लागतं. आता आपण बघूया फ्रॉड्स. Frauds means false representation or making a wrong entry intentionally with a view to defraud the proprietors of the business. The following types of frauds are usually common with accounts. कोणते आहेत ते? The misappropriation of cash, misappropriation of goods, and the third one is fraudulent manipulation of accounts. आता पहिल्या भागाकडे जाऊया आपण. पहिल्या प्रकाराकडे जाऊया. Misappropriation of cash म्हणजे काय? It may take place by first one, omitting to enter any cash received. Second, entering the less amount than what has been received. Third one, making fictitious entries on the payment side of cash book. Next one, entering more amount on the payment side than actually paid. And the last one is teaming and lading. Teaming and lading म्हणजे काय? It means that cash received from a customer is misappropriated and a remittance received from another debtor is posted
to the first debtor's account, and a receipt from the third debtor is posted to the second debtors, and so on. So, for the detection of frauds under A and B, that is first and second, the debit side of the cash book is to be checked with a rough cash book, salesman's report, counterfoils of the receipt books, and the original records. While frauds under third and fourth can be detected by references to the vouchers, wage sheets, salary books, invoices, etc. The last one can be detected by obtaining confirmation of the balances from the debtors itself. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, डेटर्सशी स्वतः विचारणा केली पाहिजे त्यांच्याबरोबर, आणि त्यानंतर तुम्हाला ते समजणार आहेत की खरोखरच अमाउंट किती बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये दाखवलेली आहे आणि नेमकी किती येणार. तर अशा प्रकारे फ्रॉड्स होऊ शकतात आणि ते फ्रॉड्स ओळखण्याचं काम आपल्याला करावं लागतं, ऑडिटरला करावं लागतं. द नेक्स्ट वन इज misappropriation of goods. This type of fraud is very difficult to detect. Proper method of keeping accounts with regard to purchases and sales, stock taking, periodical checking of stock, efficient internal check system are the measures for the prevention of this type of frauds. And number 3 आहे fraudulent manipulation of accounts. The accounts of a business are falsified to concern the true position with a view either to secure a large amount of commission or for disposing of the holdings at a high profit, or for the prospective sale of the business, or to pay dividends which do not otherwise be payable, avoidance of income tax, securing more capital, etc. Such frauds are generally of the following nature. The first one is recording fictitious sales or omission of sales. Second, overvaluation or undervaluation of stock. The third one is recording fictitious expenses or omission of expenses. Next one is taking credit for accrued income not likely to be received or omission of income. Next one, revenue expenditures charged to capital or vice versa. Such frauds are difficult to detect as they are committed by person enjoying high and responsible position, and on whose information and explanation an auditor has usually to rely. They are very cleverly made. Therefore, the auditor has to carry out his work of checking and vouching very carefully, skillfully, and by making searching, tactful and intelligent inquiries to detect such frauds. एरर्स आणि फ्रॉड्स मधला हा एक प्रमुख फरक आहे की एरर्स जे आहेत ह्या अनइंटेन्शनली होत असतात आणि फ्रॉड्स जे आहेत ते इंटेन्शनली होत असतात. त्यामुळं ऑडिटरनं नेहमी काळजीपूर्वकच अकाउंट्स तपासले पाहिजेत आणि एरर्स आणि फ्रॉड्स शोधून काढले पाहिजेत.